सुस्वागतम मुलांनो. चला आता आपण अभ्यासाकडे वळूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला थँक्यू म्हणतो, कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहून माझं प्रोत्साहन करत आहात त्याबद्दल. चला तर आता आपण काय करूया, प्रश्न दुसरा पाहूया. 15.6 हे आपला सराव संच चालू आहे आणि या सराव संचामधला पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे यापूर्वी. आता दुसरा प्रश्न फार सोपा आहे. काय आहे दुसरा प्रश्न? खाली काही वर्तुळांची क्षेत्रफळे दिली आहेत. आता आपल्याला काय दिलेलं आहे? क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ दिलंय आणि आता आपल्याला काय काढायचं आहे? त्या वर्तुळाचा व्यास काढायचा. आता क्षेत्रफळ म्हणजे समजते बघा. आता हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये जे व्यापलेली जागा आहे त्याला क्षेत्र म्हणतात. आणि या क्षेत्राच्या मापाला, हे जे वर्तुळ आहे या क्षेत्राच्या मापाला काय म्हणायचं? क्षेत्रफळ. आता आपल्याला क्षेत्रफळ दिलंय आणि काय विचारलंय? व्यास. व्यास कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट. चला मुलांनो, फार सोपे गणित आहे हे सुद्धा. पाहूया आपण प्रश्न दुसऱ्यामधील पहिला. पाहूया प्रश्न दुसऱ्यामधील पहिलं. वर्तुळाचं क्षेत्रफळ दिले 176 चौरस सेंटीमीटर. मग त्याची सुरुवात करायची. दिलेली माहिती प्रश्नात काय दिलंय ते लिहिलं. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 176 चौरस सेंटीमीटर. सूत्र लिहूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. पाय म्हणजे 22/7 गुणिले आर वर्ग. आर काढायचं आहे आपल्याला आणि त्रिज्या निघाली तर व्यास निघेल. आता क्षेत्रफळ दिलंय म्हणून क्षेत्रफळ खाली क्षेत्रफळ घेतलं 176. आता फक्त बाजू बदलून घेतली. तिकडली बाजू इकडं, इकडली बाजू तिकडं. 22/7 गुणिले आर वर्ग बरोबर 176. आता आर वर्ग बरोबर 176 गुणिले, आता हे 22/7 इकडं अंश छेद आहेत, तिकडं जाऊन काय होतील? व्यस्त होतील. म्हणजे काय होईल? 7/22 आले हे 7/22. आता 176च्या खाली नाही म्हणजे कोण असतंय? 1. आता 22ची आणि 176ची काटाकाटी करूया. बे एक बे, बे एक बे. 17ला 2 भागलं, बे 8 16. 1 उरला, तिथं पण 16 झाले. पुन्हा बे 8 16. आता वर 88 उरले, खाली 11. मग 11 1 11, 11 8 88. मग काय उरलं? आर वर्ग बरोबर इथले 8 आणि तिथले 7. 8 गुणिले 7. आर वर्ग बरोबर 56. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू. इकडं वर्ग आहे, तिकडं जाऊन वर्गमूळ होईल. मग आर बरोबर काय आलं? वर्गमुळात 56. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून व्यास बरोबर म्हणजेच काय? डी बरोबर आर गुणिले 2. डी बरोबर आर किती आलंय? वर्गमुळात 56. वर्गमुळात 56 गुणिले 2 म्हणजेच उत्तर किती येईल? डी बरोबर 2 वर्गमुळात 56 सेंटीमीटर. म्हणून व्यास बरोबर 2 वर्गमुळात 56 सेंटीमीटर होय. समजलं मुलांनो? किती सोपं होतं हे. चला आता पाहूया आपण प्रश्न या दुसऱ्यामधलं. आता दुसरं गणित पाहू. काय दिले मग? दुसरा प्रश्न काय दिले आपल्याला? प्रश्न दुसऱ्यातला दुसरा दिलाय. आता या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलंय 394.24 चौरस सेंटीमीटर. जर समजा या वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल तर आता त्याचा व्यास किती असेल? अगदी सोपं आहे. चला दिलेली माहितीनं सुरुवात करूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 394.24 चौरस सेंटीमीटर. सूत्र लिहूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. क्षेत्रफळाच्या खाली क्षेत्रफळ लिहूया 394.24 बरोबरच्या खाली बरोबर पायच्या खाली 22/7 गुणिले आर वर्ग. फक्त बाजू बदलून घेऊ. तिकडलं 22/7 गुणिले आर वर्ग, इकडं आलं 22/7 गुणिले आर वर्ग बरोबर 394.24 तिकडून इकडं आलं. आता आर वर्ग बरोबर 394.24 गुणिले, आता हे 22/7 इकडं अंश आणि छेद जे होतं ते तिकडं जाऊन व्यस्त होईल, उलटं होईल. किती झाले? 7/22. आता काटाकाटी करूया. बे एक बे आणि बे एक बे. एवढं समजलं? 3ला 2 भागलं, बे एक बे. 1 उरला, 19 झाले तिथं. 92 18, परत 1 उरला, 14 झाले. बे 7 14. आता दशांशच्या पुढं भाग घालायचा आहे म्हणून दशांश
बे एक बे, बे दोन्ही 4. वर काय उरले मग 197.12 गुणिले 7 आणि भागिले 11. अंशाचा गुणाकार करूया. 197.12 गुणिले 7 हा गुणाकार किती आला? 1379.84. म्हणून 1379.84 भागिले 11. आता छेदाने अंशाला भागू, म्हणजे 11 1379.84ला भागू. 1379.84ला भागायलोत. 11 1 11, 13तून 11 गेले, 2 उरले. वरून घेतला 7 27, 11 दोन्ही 22 आणि मग 27मधून 22 गेले, 5 उरले. वरून घेतला 9 59 झाले. 11 5 55, मग 59मधून 55 गेले, 4 उरले. आता दशांशच्या पुढचा 8 खाली घेतला म्हणून इथं भागाकारात आधी दशांश दिला. 48 झाले. 48ला भागलं. 11 चोक 44, 48मधून 44 गेले, 4 उरले. वरून 4 खाली घेतले, 44 झाले. 11 चोक 44, 44मधून 44 गेले, बाकी 0. भागाकार आला 125.44. म्हणून आर वर्ग बरोबर 125.44. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं म्हणजे इकडं जे वर्ग होतं तिकडं जाऊन वर्गमूळ झालं. आर बरोबर वर्गमुळात 125.44. मग अशी कोणती संख्या आहे ज्याचा वर्ग 125.44 आहे? मग शोधूया. 100चा वर्ग किती येतो? 10,000. आपल्याला किती पाहिजे? 125.44 म्हणजे दशांश काढून 12,544. मग आता 100चा वर्ग 10,000 आहे, म्हणजे आणखीन 100च्या पुढं जावं लागेल 12,544 घेण्यासाठी. 110 गुणिले 110 म्हणजे 110चा वर्ग काढून बघूया बरं. 125.44 येतं आहे का ते? म्हणजे 12,544 येतं आहे का त्याच्यापेक्षा लहान येतं आहे का मोठा येते बघू. किती आला तो? 12,100. अरे आलो की जवळ. आणि आपल्याला पाहिजे 12,544. मग आता काय करायचं? आपण 110चा वर्ग काढला तर 12,100 यायला आहे. मग आता एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2, म्हणजे आपण 112चा वर्ग काढून बघूया का मुलांनो? म्हणजे एवढं येईल का बघूया बरं. अरे आलं ना. 112 गुणिले 112 बरोबर किती आलं? 12,544. आणि आपल्याला सुद्धा 12,544 पाहिजे. फक्त तिथं दशांश 125.44 आहे ना, 125.44. म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल? 11.2. 11.2चा गुणाकार जर केला, 11.2 गुणिले 11.2 केलं तर 2 स्थळांनी दशांश येईल अलीकडं, म्हणजे काय 125.44. म्हणून याचं वर्गमूळ किती आलं? 11.2. एवढं समजलं मुलांनो. कशा पद्धतीनं वर्गमूळ अवघड जरी असेल तर कसं शोधायचं हे कळालं. चला आता आर बरोबर कळालं. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. आणखीन आपला प्रश्न संपला नाही. प्रश्न मुख्य काय आहे? त्रिज्या बरोबर विचारली नाही तर व्यास बरोबर विचारलंय. मग त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? व्यास असतो. म्हणून डी बरोबर आर गुणिले 2. 11.2 गुणिले 2 बरोबर 22.4 सेंटीमीटर होय. म्हणून व्यास बरोबर 22.4 सेंटीमीटर होय. समजलं मुलांनो. कसं स्टेप बाय स्टेप करायचं ते कळालं. दिलेली माहिती लिहायचं. काय दिले? क्षेत्रफळ दिलं होतं, नंतर सूत्र लिहिलं, सूत्रात किमती भरल्या, आदलाबदल केली आणि नंतर काटाकाटी केली, भागाकार केला. नंतर मग आलेलं जे उत्तर होतं त्याला वर्गमुळात घेतलं, कारण वर्गमूळ झालं दोन्ही बाजूचं काढल्यामुळं. त्याचं वर्गमूळ कसं शोधलं ते आलं. आणि एकदा वर्गमूळ आलं म्हणजे आर बरोबर त्रिज्या आली. त्रिज्या आली की त्रिज्याच्या दुप्पट व्यास आला. समजलं. चला पाहूया आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. बालमित्रांनो, आपलं सराव संच 15.6 मधला दुसरा प्रश्न बघायलोत आणि त्या दुसऱ्या प्रश्नातला तिसरा गणिताचा भाग आहे. काय दिलंय? ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती दिलंय आपल्याला? 12,474. 12,474 चौरस सेंटीमीटर दिले. तर मग कशा पद्धतीनं आपण व्यास काढायचा ह्याचं स्टेप बाय स्टेप पायरी पाहूया. पहिल्यांदा काय करावं लागेल रे मुलांनो? प्रश्न दुसरा मधलं तिसरं हे प्रश्न क्रमांक फार महत्त्वाचे असतात बरं का बाळांनो. प्रश्न क्रमांक जर तुम्ही चुकलात, सगळं उत्तर बरोबर असलं तरी मार्क मिळत नाहीत. म्हणून प्रश्न क्रमांकाला महत्त्व द्या. काय लिहायचं? दिलेली माहिती पहिली पायरी. दुसऱ्यांदा काय लिहायचं? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर. किती दिले वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर? 12,474
74 चौरस सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय द्यायचं, सूत्र लिहायचं, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. त्याच्यानंतर काय करायचं, क्षेत्रफळाच्या खाली क्षेत्रफळ लिहा. 12,474 बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले आरचा वर्ग. पुन्हा बाजू बदलून घेतलं, 22/7 गुणिले आरचा वर्ग बरोबर 12,474. पुन्हा काय केलं आपण, हे इकडं अंशछेद आहे तिकडे जाऊन व्यस्त होईल. आर वर्ग बरोबर 12,474 गुणिले 7/22 होईल. आता काटाकाटी करूया. बे एक बे, बे एक बे, बे पंच 10, बे सख 12, बे दोन्ही 4, इथं बे त्रिक 6, एक उरला बे सत्ती 14. आता काय करायचं आहे आपल्याला, 6,237 गुणिले 7 ह्यांचा गुणाकार करूया. करा बरं चला. किती आला गुणाकार, 43,659. मग काय येईल मुलांनो, आर वर्ग बरोबर 43,659 भागिले 11. आता या 11 त्याला भागूया. चला बरं भागाकार करा. बघा मुलांनो, 11 एक 11, 11 चोक 44 नाही होत. मग 11 त्रिक 33. मग 3 मधून 3 गेले 0, 4 मधून 3 गेले 1, वरून घेतला 6. मग आता 11 9 99. मग आता 99 कुठे लिहायचे असतात मुलांनो, असं जर लिहिलं तर चुकलं बाळांनो. एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक. मग आता 6 मधून 9 जात नाहीत. मग 16 मधून 9 गेले, उरले किती 7, तिकडलाचा इथं. 10 मधून 10 गेले 0, तिकडलाचा इथं आला 1, 1 मधून 1 गेलं 0, 7 उरले. आता वरून काय घ्यायचं, 5. मग आता कितीचा भाग जाईल, 11 5 55, 11 सख्खी 66 आणि 11 सत्ती 77. मग 11 सख्खी 66 घ्यावं लागल. मग किती उरलं, आता बघा 15तून 6 गेले, किती उरले 9, तिकडला आजचा इथं 7 मधून 7 गेले 0. आता वरून काय घेतलं 5. आता 11 8 88, परत 11 8 88चा भाग घातला. आणि मग किती, 15 मधून 8 जात नाहीत. मग आता 5 मधून 8 जात नाहीत, म्हणून 15 मधून 8 गेले, उरले किती 8. 15 मधून 8 गेले, उरतात किती मुलांनो, 5 6 7. चुकलं का रे, हां मी तरी म्हणायलो पाणी कुठं मुरायलंय, इथं चुकलं बघा. हे 5 आपण एकदा खाली घेतले होते ना, मग आता वरून 9 खाली घ्यावं लागेल. हे इथं राहिलं आपलं. मग काय येईल आता इथं, हे 9 इथं वजाबाकी आली आणि वरचे 9 इथं घेतले. मग आता 11 आणि 8चा भाग जाईल का, नाही जाणार. किती येईल, 11 9 99. आणि मग बाकी 0 0 आलं भागाकाराला, 3,969. मग आर वर्ग बरोबर किती, 3,969. आता हे वर्ग आहे, तिकडे जाऊन वर्गमूळ होईल. म्हणून काय, आर बरोबर वर्गमुळात 3,969. आता मला सांगा, हे कशाचा वर्ग आहे एवढं, कोणत्या दोन सारख्या संख्यांचा गुणाकार 3,969 येतो. आता मला सांगा मुलांनो, 3,969 पाहिजे ना. मग 50 गुणिले 50 केलं तर किती येईल रे, 2,500. आपल्याला किती पाहिजे, 3,969. मग पुन्हा 60 गुणिले 60 करून बघू बरं. अरे 60 गुणिले 60 केलं तर किती येईल, 3,600. अरे वा, आपल्याला पाहिजे 3,969. हे आलं 3,600. आणि एकक स्थानी किती आहे, 9, म्हणजे 3 त्रिक 9. मग आता 63 गुणिले 63 करूया बरं. आलं ना 3,969. हे बघा 3,969. मग हे कशामुळं आलं, 63 गुणिले 63 केल्यामुळं. म्हणून आर बरोबर किती येईल, 63 सेंटीमीटर. म्हणून डी बरोबर काय, आर गुणिले 2, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, 126 सेंटीमीटर. सगळ्यात शेवटी काय लिहावं लागल, व्यास बरोबर 126 सेंटीमीटर. होय, समजलं मुलांनो. अशा पद्धतीनं प्रश्न दुसऱ्यामधलं तिसरंही गणित आपण पूर्ण केलेलं आहे. कशा पद्धतीनं पूर्ण केलं, दिलेली माहिती लिहिली, पुन्हा वर्तुळाचं क्षेत्रफळ काय दिलंय ते लिहिलं आपण, तिथं जे दिलं होतं ते लिहिलं. त्याच्यानंतर सूत्र लिहिलं, सूत्रामध्ये किमती भरल्या, बाजूंची अदलाबदल केली. नंतर मग काय, इकडली बाजू तिकडं घेऊन गेल्यावर व्यस्तमध्ये गेल्यावर काटाकाटी केली. मग अंशाचा गुणाकार केला, 11नं अंशाला भागलं आणि आलेलं जे उत्तर होतं ते पुन्हा तिकडं वर्गमुळात घेतलं. आणि ह्याचं वर्गमूळ कशा पद्धतीनं शोधलं हे तुम्ही पण पाहिलं आहे. आणि मग वर्गमूळ शोधलं की मग त्रिज्या बरोबर कळाली. आणि एकदा त्रिज्या कळाल्या
की त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो. अशा पद्धतीनं आपण व्यास शोधला. फार सोपे प्रश्न आहेत मुलांनो. आपलं खरं तर बघितलं तर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे. तुम्ही CBSEचं जर पुस्तक पाहिलात ना मुलांनो, खूप अवघड आहे ह्याच्यापेक्षा. त्याच्यामुळं आपले गणित अवघड आहेत हे मनातून भ्रम काढून टाका. तुमचं 8वीचं पुस्तक म्हणजे CBSEवाल्यांचं 5वीचं पुस्तक आहे बघा मुलांनो. त्याच्यामुळं हे सगळे गणितं सोपे आहेत. छान पद्धतीनं अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. तुम्हाला अभ्यासासाठी खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक मुलांनो.